पोलीस अधिकाऱ्याने उपोषणकर्त्याला लाथ मारली. सोशल मीडियावर निषेध. आरोपींना अटक करा या मागणीसाठी एक कुटुंब जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. गेल्या महिनाभरापासून ते इथेच आहेत, पण त्यांच्या उपोषणाची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री पंकजा मुंडे ध्वजारोहणासाठी आल्या होत्या. त्यांना भेटण्याचा उपोषणकर्त्यांनी प्रयत्न केला. त्यांचा ताफा अडवला. बस त्यांच्या इतक्याच गोष्टीची पोलीस उपअधीक्षकांना इतका राग आला की त्यांनी उडी मारून उपोषणकर्त्याच्या कमरेत लाथ मारली. त्याच्या मागण्यांचीही दखल घेण्याऐवजी मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने त्यांना लाथ मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कारवाईची मागणी केली जात आहे. पत्नीचे तिच्या कुटुंबियांनी परस्पर लग्न लावले. त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे. ते महिनाभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. पोलीस आरोपींना सहकार्य करत असून आम्हाला त्रास देत आहेत असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवले आणि घेऊन जाऊ लागले. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी पाठीमागून पळत येऊन लाथ मारली. सोशल मीडियावर लोक पोलीस अधिकाऱ्यांच्या या कृतीवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.